नमस्कार बाबांनो. स्पॉट राऊंड म्हटले आणि घोळ होत नाही असं होतच नाही आपल्याकडं, कारण आपल्याकडे हीच परंपरा आहे आणि ती परंपरा पुन्हा सुरू झालेली आहे. पहिल्या स्पॉट राऊंडचे घोळ ढीगभर झाले असं अपेक्षा ठेवलेली, पुढच्या वर्षी ते होणार नाहीत, पण पुन्हा ॲडमिशन सुरू झाले 1 तारखेपासून आणि आपण व्हिडिओ पण बनवला आणि टाकून दिला, अपलोड केला. थोडक्यात जसे 1-2 दिवस ॲडमिशनची प्रोसेस झाल्या, सीईटी सेलने सगळ्या वॅकन्सी डिक्लेअर केल्यात, घोळ काय सुरू झाले. विद्यार्थ्यांनी जसे त्या कॉलेजांना फोन लावायला लागले की तुमच्याकडे वॅकन्सी आहे आणि तुम्ही ती कशी भरणार आहे, तर ते कॉलेज काय म्हणतंय आमच्याकडे वॅकन्सीच नाही आहे. मग सीईटी सेलने टाकल्या कुठं हा प्रश्न आहे. आता ते विद्यार्थी विचारणार कोणाला जाऊन, कॉलेजमध्ये आमच्याकडे वॅकन्सी नाही, सीईटी सेल म्हणते त्यांच्याकडे वॅकन्सी आहे. आता सीईटी सेल कधीच खोटं सांगणार नाही, कारण तो फॅक्टवर डिपेंड आहे. जो कॉलेजने डेटा त्या कॉलेजकडे, जो डेटा कॉलेजनं सीईटी सेलकडे सबमिट केला तो सीईटी सेलनं पब्लिश केलाय ना, म्हणजे त्या कॉलेजकडे वॅकन्सी आहे. पण ते कॉलेज का मुद्दाम सांगते, ते डोनेशन देऊन घेणार असतील. कारण नियमांनी काय व्हायला पाहिजे, स्पॉट राऊंडनं ऍडमिशन व्हायला पाहिजेत, मेरिट लागायला पाहिजे आणि ज्या मुलाला ते ऍडमिशन पाहिजे ते तो घेऊ शकतोय. पण ते कॉलेज नाही म्हणतंय, मग ती सीट कुठून आली. आता विद्यार्थी काय असे नाहीत ना की सीईटी सेलला फोन करतील हे कॉलेजची वॅकन्सी आहे का, आणि ते कॉलेज नाही म्हणते. सीईटी सेल काय म्हणते, आम्ही दिलेलं ते फायनल आहे. ऑब्व्हियसली फायनल आहे, ते चुकीचे का टाकतील. मग कॉलेज का म्हणतंय, तर एकमेव रिझन असणार आहे त्याच्या मागं की ते कॉलेज डोनेशन देऊन किंवा कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने एक वेगळी सीट भरणार आहे. एखाद्या कॉलेजला मी समजू शकतोय चुकून प्रिंटिंग मिस्टेक झालेली असू शकते, सहसा होत नाही. 99.9% चूक करत नाहीत. हा गव्हर्नमेंटचा डेटा आहे. खूप मोठं इन्स्टिट्यूट आहे सीईटी सेल, बाबा छोटं इन्स्टिट्यूट नाही आहे. अख्ख्या महाराष्ट्रातल्या त्या ऍडमिशन प्रोसेस पाहतंय, अशी चूक ते कधीच करणार नाहीत. पण तरी पण म्हणतो मी, चुकून झालेलं असू द्या, रेअर केसमध्ये एखाद्याचं चुकेल ना. बरीच कॉलेजांचं कसं काय चुकीचा डेटा टाकतील, ते नाही आहेत म्हणजे कॉलेज घोळ करायला लागलेत. कॉलेज प्रूफ मागू शकत नाही आहेत, कारण विद्यार्थी त्या कॉलेजकडे प्रूफ कसं काय मागणार की तुम्ही दाखवा. तर आता ह्यात काहीतरी व्हायला पाहिजे, हा प्रामाणिक मत आहे. कारण ते कॉलेजची दिसतात ना 2-3 वॅकन्सी आहेत, मग त्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या पाहिजेत. मग आता हे कसं होणार, काय होणार माहित नाही. हा, काही कॉलेजेस खरोखर प्रामाणिक, गव्हर्नमेंट तर काय प्रश्नच नाही, ते सांगतात आहे वॅकन्सी, तुम्ही फॉर्म भरा. अजून आता ती भरली कशी जाणार माहित नाही. वॅकन्सी स्पॉट राऊंड मागच्या वेळी कसे होते, 2-3 दिवस दिलेले, कॉलेजांनी फॉर्म घेतले, ऑनलाईन काहींनी मागवले, काहींनी ऑफलाईन मागवले, मेरिट लिस्ट लावली, तिथं बोलवलं, स्पॉट राऊंड झाले. आता 23 दिवस दिले, 1 तारखेपासून 23 ऑक्टोबर पर्यंत आहेत. मग तिथं कसं होणार आहे. आता काही विद्यार्थी अजूनही तयार आहेत, ते काय म्हणतात आम्हाला तिथं मिळालेले ऍडमिशन ते आम्ही कॅन्सल करतो, आम्ही दुसरीकडे जातो, आम्हाला तिथं मिळते. पण ते कॉलेजच नाही म्हणते. आता ह्याच्यावर कन्क्लुजन काय काढणार माहित नाही. मग सीईटी सेलकडे काहींनी बाबा फोन करून विचारा की असं का चाललंय. 1000 जणांनी फोन लावले तर एखाद्याचं तरी काहीतरी तिथं उचलला जाईल आणि काहीतरी उत्तर मिळेल. त्यामुळे हे घोळ तर सुरू झालाय. प्लस आता किती कॉलेजेस प्रामाणिकपणे हा स्पॉट राऊंड घेतील हा पण माहित नाही. आता बऱ्यापैकी कसं असतं बाळांनो, हे डोनेशन देऊनच भरल्या जातात. आता तसं पाहायला गेलं तर खूपच क्वचित कॉलेजेस असे असतील की जी भरलेली आणि एखाद्यानं काहीतरी रिझननं ते सोडलं आणि तिथं ऍडमिशन पाहिजे. पण बाकीची बरीच कॉलेज काय तिथं कोण गेलीच नाहीत. तिने ना तिथं फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, स्पॉट राऊंड इथं सीटच भरल्या नाहीत. अशा कॉलेजला आता पण तुम्ही जाऊन उभा राहा, तुम्हाला देतात. पण इथला प्रॉब्लेम सगळ्यात मोठा का की फुल्ल फीज भरावी लागते. हे पुन्हा सांगतोय मी, तिथं 1.5 लाखाच्या खाली उत्पन्न असलं, कास्टच्या सीट असणं, तिथं मिळतात स्कॉलरशिप, पण कॉलेजेस देत नाही आहेत. मॅनेजमेंट थ्रूच भरल्या चाललात का, कारण ती कॉलेजेस काय आयडिया करतं की आता सगळी फी मिळाल्या घेतो ना, ती गव्हर्नमेंटकडं स्कॉलरशिप त्या मुलांची कधी येणार, येईल की नाही येईल, 6 महिन्यांनी येईल, वर्षांनी येईल, त्याच्यापेक्षा आता मिळणारे पैसे घ्या. पण त्या नादात मुलांचं नुकसान व्हायला लागले की हे कुणाला नाही पडलेलं. त्यामुळं ह्याच्यावर काय कन्क्लुजन निघतंय किंवा काय होणार आहे हे सध्या तरी काही क्लिअर नाही आहे. पण सध्याचे घोळ तरी हे फिक्स आहेत की बऱ्याच ठिकाणी फोन करतायत विद्यार्थी आणि तिथं सांगितलं जातं की आमच्याकडे व्हॅकन्सी नाही आहे, ते चुकून पडलंय. आता चुकून एवढ्या कॉलेजांना कसं काय पडलं हा पण प्रश्न आहे. त्यामुळं तुम्ही कॉलेजांकडे थोडीशी चौकशी करा, सीईटी सेलकडे चौकशी करा की खरोखर असं चाललंय का. हां, हे कुठल्या कॉलेजांना चाललंय, जिथल्या कॉलेजच्या 1-2 सीट राहिल्यात आणि ती कॉलेजांच्या एक ठीकठाक कॉलेज आहे, खूप मोठं कॉलेज नाहीये ते, पण त्यांना डोनेशन देऊन तिथं मुलं पाहिजे आहेत म्हणून ते घोळ करायला लागलेत. त्यामुळे आता हा घोळ थांबणार की नाही थांबणार माहित नाही.
आता बघूया ह्याच्या पुढे काय होतंय, की त्यांच्याकडून काय अपडेट येतात, की काय कॉलेजेस करणार आहेत. मग तरी विद्यार्थ्यांनी थोडीशी व्यवस्थित चौकशी करून, तुम्ही जिथून ऍडमिशन कॅन्सल करणार आहे तिथनं व्यवस्थित चौकशी करा, कारण इकडून ऍडमिशन कॅन्सल करशील तिथं ते देणार नाहीत, असंही गोळ होऊ शकतोय. कारण आता प्रॉब्लेम काय, जर तुम्ही तिथलं ऍडमिशन कॅन्सल केलं तर तिथनं संपलं, ते समोरचं कॉलेज देणार आहे की नाही देणार आहे कुठं माहिती आहे. काही 2-3 मला फोन आले तिथून काय सांगतायत, सर आम्हाला ते कॉलेजला ऍडमिशन देतो म्हणलेत, मग मी इथनं कॅन्सल करून जाऊ का. अहो पहिला तिथं 5-10 हजार भरून घ्या, देतायत तर, आणि मग इकडे कॅन्सल करा. डॉक्युमेंट काय असं नाही आहे ना की तिथं ऍडमिशन घेतल्या सगळे डॉक्युमेंट तिथं जमा करायचे आहेत, नाही आहे. तिथं जिथं ऍडमिशन घ्यायला लागलाय तिथे जावा, 5-10 हजार फी भरा, त्यांच्याकडून ऍडमिशन कन्फर्मेशन घ्या, त्यांना सांगा मी तिकडून जाऊन ज्या जुन्या कॉलेजमध्ये कॅन्सल करतो आणि इथं येऊन तुम्हाला डॉक्युमेंट्स देतो. नाहीतर असा गोळ होईल, इगंड कॅन्सल करशील, डॉक्युमेंट घेशील, दुसऱ्या दिवशी त्या कॉलेजला जाशील आणि तिथं ते आज नाही उद्या बघू, उद्या नाही परवा बघू, मग लाख रुपये डोनेशन द्या, 2 लाख डोनेशन द्या. कारण का, त्यांना माहित असणार आहे तुम्ही इकडून कॅन्सल करून आलाय, मग तुम्हाला इथं घेतल्याशिवाय पर्याय नाही. होत नाही असं नाही, प्रामाणिक खूपच कमी लोक आहेत, खूपच कमी कॉलेजेस आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. जिथं चाललाय तिथं ऍडमिशन पहिला घ्या, फी भरा 5-10 हजार, जे तुम्हाला करायचं ते करा. त्यांच्याकडून रिटर्न कागद काहीतरी घ्या की ऍडमिशन झालंय, फी भरलाय, मग जाऊन त्या जुन्या कॉलेजमधनं कॅन्सल करून डॉक्युमेंट इकडे सबमिट करा. ठीक आहे. आता फी परत देणार की नाही देणार हा एक मोठा प्रश्न आहे. जिथं कॅन्सल करायला लागलाय त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवतो 5-6 मिनिटाचा नंतर. ठीक आहे. पण ह्या गोष्टी सध्या घोळ चाललेत, ह्याच्यावर शांत बसून विचार करावा. ठीक आहे. थँक्यू.